नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लेखा कोशागार याची 27 मे रोजी पहिली आन्सर की आली होती। आता दुसरी आन्सर की कधी येणार आहे, त्याची डेट कधी आहे, त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लेखा कोशागार भरती यांची कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे ही संपूर्ण प्रोसेस कशी आहे आणि ती कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे ही व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर आपण ज्या काही भरत्या निघतात त्याचप्रमाणे ज्यांची रिझल्ट असतात, जसं की इथं BMC कार्यकारी सहाय्यक यांचं अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली होती। याचप्रमाणे आता लेखा कोशागार भरती यांचीही जी सेकंडरी रिस्पॉन्स शीट येणार आहे त्याबाबतही अपडेट तुम्हाला येथेच मिळणार आहे। आणि तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी कॉल मेसेज करून विचारत आहेत की सर 1 महिना उलटून गेला आहे परंतु अजूनही लेखा कोशागार भरती यांच्या कोणत्याच विभागाच्या सेकंडरी रिस्पॉन्स शीट आली नाही आहे, तर ती कधीपर्यंत येईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संपूर्ण प्रोसेस असते याच्यामध्ये पहिली आन्सर की येते, त्याच्यानंतर दुसरी आन्सर की येते, त्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस होते व त्याचबरोबर नॉर्मलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाते। तर जर आपण एक अंदाजित बघितलं तर पहिली आन्सर की ही 27 मेला आली होती आणि आता 1 महिना उलटून गेला आहे तरीही आता सेकंड रिस्पॉन्स शीट लागली नाही आहे, परंतु सेकंड रिस्पॉन्स शीट ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये लागू शकते। त्याच्यामुळे जर लेखा कोशागारची आपण सेकंड रिस्पॉन्स शीट बघितली तर ती 10 ते 12 तारखेपर्यंत नक्कीच लागणार आहे। त्याबाबत विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग सुद्धा दाखवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये। त्यानंतर एका महिन्याने ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 10 ते 12 तारखेपर्यंत नॉर्मलायझेशन प्रोसेस होऊन एक तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाते। त्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असतं त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो, त्यानंतरच त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं। कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, आता BMC कार्यकारी सहाय्यक यांचं जर बघितलं तर 4 ते 12 डिसेंबर रोजी त्यांचं एक्झाम झालं होतं आणि आता अंतिम नियुक्तपत्रीसाठी त्यांना पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये बोलवण्यात आलं आहे। म्हणजेच जवळपास एका भरतीसाठी 7 ते 8 महिने लागतात। त्याच्यामुळे लेखा कोशागार भरती यांची सुद्धा जर अंतिम जॉईनिंग लेटरपर्यंत जर आपण बघितलं तर नक्कीच येथेही सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना येऊ शकतो। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला येथे लेखा कोशागार विभाग भरती यांच्या सर्वच विभागाच्या एक अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे जर आपण बघितलं ओपनचा जर हा कट ऑफ बघितला तर तो 155 ते 160 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर OBC यांचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो 154 ते 157 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर SCBC यांचा जर बघितला आपण तर तो कट ऑफ हा 150 ते 155 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर EWS या कॅटेगरीचा जर आपण बघितला तर तो सुद्धा 150 ते 155 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर SC वर्गाचं जर आपण बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना 148 ते 152 पर्यंत मार्क आहेत ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत। त्यानंतर ST विभागाचं जर आपण बघितलं तर तो 145 ते 150 लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे VJNT या सर्वच पदाचे मी एकत्रित कास्ट वाईज कट ऑफ सांगत आहे। तो जर विद्यार्थ्यांना 150 ते 154 मार्क जर असतील तर ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत। त्याचप्रमाणे दिव्यांग, हँडिकॅप, अनाथ, प्रकल्पग्रस्त या सर्वांचे जर एक अंदाजित बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना 140 ते 144 पर्यंत मार्क आहेत ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला वाटेल की सर एवढा कमी कट ऑफ लागू शकतो का? तर मी जे हे मार्क सांगितलेत हे बिफोर नॉर्मलायझेशनचे मार्क सांगितले आहेत। म्हणजे जर तुम्हाला आत्ता या क्षणाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत। कारण की विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन होते मान्य आहे, परंतु
सर्वांचेच नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतात का, तर असं नाही आहे. काहींचे मार्क कमी होतात, तर काहींचे मार्क जवळपास 20 ते 25 मार्कांनी वाढतात, तर काहींचे फक्त 5 ते 6 मार्कांनीच त्यांचं मार्क वाढले जातात. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगितलं आहे, कारण की ओपनमध्ये जर 155 मार्क असतील आणि जर तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये 20 ते 25 मार्क वाढले, तर तेच तुमचा कट ऑफ हा 180पर्यंत जाऊन कुठंतरी तुमचा चान्स बनतो. परंतु जर नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे 5-6 मार्क वाढले, तर तुमचा खूप कमी चान्स बनतो. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनवर सगळं डिपेंड आहे. परंतु जर तुम्हाला मी सांगितलेला कट ऑफ इतके जर आता मार्क असतील, तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी विचारतात की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर टोटल ॲप्लिकेशन किती आले होते, तर टोटल ॲप्लिकेशनबाबत लेखा विभाग भरती यांनी अजूनपर्यंत काहीच सांगितलं नाही आहे. परंतु माझ्या अंदाजानुसार एका पोस्टासाठी जवळपास 500 ते 600 फॉर्म आलेले आहेत असं कोकण विभागासाठी. त्याचप्रमाणे जर इतर विभागासाठी बघितलं, तर ते आकडेवारी ही एका पोस्टसाठी जवळपास 200 ते 300 फॉर्म आल्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील लेखा भरतीबाबत किंवा इतर भरतीबाबत, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेजसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.